इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच संक्रांती. खरं तर संक्रांती हा 3 दिवसाचा सण असतो. पहिल्या दिवशी भोगी असते, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती असते आणि तिसरा दिवस हा किंक्रात, ज्याला आपण करी दिन असं म्हणतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी सण कसा साजरी करावा, भोगी सणाचे महत्त्व काय आहेत, कुठल्या करावयाचे उपाय, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. भोगी सण का साजरी करावा? भोगी सणाच्या दिवशी आपले ही भोग कमी व्हावे. प्रत्येकजण जेव्हा जन्माला येतो तर तेव्हा त्याचे काही ना काही गटुडं घेऊन येत असतो. कोणी उपभोग घेण्यासाठी आहे तर कोणी भोग भोगण्यासाठी आहेत. आणि देवीने सक्रासुराचा वध हा मकर संक्रांतीच्या दिवशी केला होता आणि किंक्रासुराचा वध हा किंक्रातीच्या दिवशी केला होता. पण या दोघांचे पण भोग संपले होते, तर ते भोगीच्या दिवशी, म्हणून भोगीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आपले सुद्धा आयुष्यातील जे काही भोग आहेत तर वाईट भोग त्याचा नाश व्हावा, ते भोग कमी व्हावे, म्हणून भोगीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आता काय करायचं आहे तर महत्त्वाचे उपाय ते बघूया. तर मकर संक्रांती किंवा पौष महिना हा सूर्य उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा महिना आहे आणि त्यातल्या त्यात 2026 हे सूर्याचं वर्ष आहे. म्हणून 2026मध्ये फक्त पौष महिना आहे म्हणून नाही, तर पण संपूर्ण 2026मध्ये आपल्याला सूर्याची उपासना करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. सूर्य हा आपल्याकडून कुठली पण अपेक्षा न करता रोज आपल्याला त्यांचं दर्शन देत असतात आणि एकमेव सूर्यदेवच आहे की ज्यांना आपण रोज बघत असतो. आपल्या डोळ्याने आपण सूर्याला बघत असतो. भोगीच्या दिवशी आपलेही भोग कमी व्हावे, आपल्या पण भोगाची तीव्रता कमी व्हावी आणि आपले पण जे काही संकट आहेत, जे भोग आहेत, तर त्याचा नाश व्हावा, म्हणून भोगीच्या दिवशी करावयाचे काही उपाय आहेत. सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकावे आणि मग अंघोळ करावी असं म्हटलं गेलं आहे. आता लहान मुलं असतील तर अगदी 1.5-2 वर्षाचे, तर त्यांना पण बारीक छोटेसे तीळ टाकायचे आहेत आणि अंघोळ करायचे आहे. असं म्हटलं गेलं आहे की भोगी, संक्रांत आणि किंक्रात या तिन्ही दिवशी जर पांढरे तीळ टाकून अंघोळ केली तर आपल्याला ऋतू बाधत नाही. येणारा ऋतू आहे जो बाधत नाही. आता वातावरण असं झालं आहे की खूप थंडी पडते, तर काही दिवसांनी लगेच मग थंडी गायब होते आणि परत थंडी येते. तर हे बदलते ऋतू आहेत आणि आपल्यासारख्या लोकांना त्रास होतो. तर ते लहान पोरांना तर नवीन ऋतू झेलण्यासाठी खूप जास्त त्रास होतो आणि आजकाल नवीन ऋतू काय, प्रत्येक वर्षाचे ऋतू झेलण्यासाठी आपल्याला सुद्धा त्रास होतो. म्हणून या भोगीचं अवचित साधून थोडेसे तरी पांढरे तीळ आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला अंघोळ करायचे आहे. तर दुसऱ्या दिवशी भोगीच्या दिवशी लवकर उठून आणि सूर्याला अर्घ्य देणं. होय, आता सूर्याला जल अर्पण करणं म्हणजेच अगदी 10-11 नाही, तर जेव्हा सूर्य तापत असतो ना, तर तेव्हा त्याला जल अर्पण करत नाही. तर सूर्य जेव्हा उगवत असतो कमीत कमी 6:30 ते 7-8 वाजेपर्यंत, खरं तर लवकरच पण कमीत कमी 8:30 वाजेपर्यंत उठून सूर्याला जल अर्पण करावं. तर सूर्याला जेव्हा आपण जल अर्पण करायला घेतो तर तेव्हा आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यावा, त्याच्यामध्ये पाणी टाकावं आणि पांढरे तीळ टाकावे, हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी, फूल अर्पण करावं, त्या पाण्यामध्ये टाकावं आणि ओम गृही सूर्याय नमः, ओम गृही सूर्याय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. जोपर्यंत जल आपण अर्पण करत आहे, तर जल तुम्ही मग बाहेर जाऊन तुम्ही अर्पण करू शकता, तुम्ही तुमच्या घरातही अर्पण करू शकता, मग बाल्कनीत असो किंवा मग खिडकी असो. पण जेव्हा जल अर्पण करतो तर त्याच्या खाली एखादी बादली ठेवावी की जेणेकरून ते पाणी सूर्याला अर्पण केलेलं पाणी त्या बादलीत पडेल आणि मग ते पाणी तुम्हाला तुळशीला सोडून कुठल्या पण झाडाला टाकायचं आहे. तर याचं कारण सांगते, जेव्हा तुम्ही गच्चीवर पाणी अर्पण करता तर तेव्हा ते लगेच पाणी मग सुकून जातं आणि मग जेव्हा तुम्ही घरात असता किंवा मग गॅलरीत असतात तर तेव्हा ते सूर्याला अर्पण केलेलं आहे आणि मग कोणीतरी येतं मग त्या पाण्यावर पाय टाकतं, तर नाही तर अजून मग ते पाणी ओलांडलं जातं. तर याने दोष निर्माण होतात, कारण तुम्ही जल तुम्ही सूर्याला अर्पण केलेलं आहे. भगवान शंकरांना जल अर्पण केल्यावर ते पाणी ओलांडतो का आपण, मग त्या पाण्यावर पाय जरी चुकून पडला तरी आपल्याला दिवसभर वाईट वाटत असतं. तर हे सुद्धा तसंच आहे. ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला अर्पण करू शकता. तिसरं उपभोग भोगण्यासाठी काहीतरी चांगलं मिळावं याच्यासाठी आपले दोष कमी व्हावे लागतात. पितृदोष हा जेमतेम सगळ्यांनाच असतो आणि जरी नसेल तरी पितरांची कृतज्ञ म्हणून पितरांची सेवा करणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. रोज कोणी पितरांची सेवा करतं का सांगा बरं, आणि कोणालाही जमत नाही. भोगीच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्रम तुम्ही यूट्यूबला ऐकू शकता. दिवसभर कधी पण सगळ्यांनी ऐकलं तर चांगलं आहे. सूर्याला जल अर्पण केलं पाहिजे. आदित्य हृदय स्तोत्रम तुम्ही ऐकू शकता. दुसरं, या दिवशी पितरांची सेवा करणं खरंच महत्त्वाचं आहे. भोगीच्या दिवशी आपले भोग कमी होण्यासाठी, कारण गुरूंच्या सेवेबरोबर कुळदेवीची सेवा, कुळदेवाची सेवा, त्याच्याबरोबर पितरांची सेवा. रोज पितरांची सेवा कोण करतं? पंचमहायज्ञ मी माझ्यावरून सांगते, महिन्यातून 4 दिवस तर स्किप होतात आणि मग कधी अजून असा दिवस म्हणजेच 1-2 दिवस म्हणजे
त्या 4 दिवसाच्या व्यतिरिक्त सुद्धा 1-2 दिवस असं होतं ना की ती सेवा राहून जाते. अमावस्याच्या दिवशी पितरांची सेवा करणं महत्त्वाचं असतं. पितृपक्ष आला की मग आपल्याला फक्त आपले पितृ आठवतात, वर्षभर आपण काही करत नाही, तर हे चुकीचं आहे आणि हेच खरं चुकतं आपलं. अमावस्याच्या दिवशी पितरांची सेवा करणं, त्यांच्या नावाने दानधर्म करणं महत्त्वाचं आहे. आणि भोगीच्या दिवशी सुद्धा पितरांची सेवा तेवढीच महत्त्वाची आहे. आता पितरांची सेवा कधी करतो? जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो, म्हणजेच 12, 12:30, 1 किंवा मग 11:30 ते 12 सुद्धा तुम्ही पितरांची सेवा करू शकता. 12च्या दरम्यान केली तर अतिउत्तम. काय सेवा आहे, काय सेवा करायची आहे? जेव्हा सूर्याला जल अर्पण करतो आपण, त्याच्यानंतर आदित्य हृदय स्तोत्रम वाचायचं आहे. देवांची देवपूजा करतो तर त्याच्या आधी काय करायचं असतं, तर पितरांची सेवा करायची असते. पितरांची सेवा काय, तर पितृस्तुती स्तोत्रम याचं पठण करायचं आहे आणि मग आपण देवपूजा करायची आहे. तर भोगीच्या दिवशी काही नाही झालं तरी सुद्धा देवपूजा चुकवायची नाही. लोक म्हणतात की कोरडी देवपूजा करतो. स्वच्छ देवांना स्नान घालून बऱ्याच बायका आहेत ज्या बिचाऱ्या सकाळी लवकर उठून कामाला जातात तरी सुद्धा देवपूजा करून जातात, किंवा मग त्यांच्या घरातले तरी कोणीतरी देवपूजा करत असतं. आता मग पितरांच्या नावाने या दिवशी तुम्ही कावळ्याला घास देऊ शकता, तुम्ही पंचमहायज्ञ करू शकता. तेही नाही शक्य होत तर मग आपल्या घरातली जी दक्षिण दिशा आहे तर तिथे दुपारी 12 वाजता तुम्हाला दिवा लावायचा आहे. दुपारी 12 वाजता, संध्याकाळी पण तुम्ही लावू शकता, पण जो दिवा तुम्हाला सांगते ना तर तो दुपारी 12 वाजता कणकेचा दिवा करायचा आहे. पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही फोटो पण ठेवू शकता. नाही शक्य होत तर फक्त मग एक वाटी घ्या किंवा मग डिश घ्या, त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत, तर तो दिवा लावावा. दिवा लावल्यावर 2 मुटके तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. तो दिवा लावायचा आहे. 2 वाती मिळून 1 वात करायची आहे. तिळीचं तेल असेल तर अतिउत्तम. नाही शक्य होत तर कुठलंही तेल मग टाकायचं आहे आणि त्या तेलामध्ये 2 लवंगा आणि काळे तीळ टाकायचे आहेत. आणि सेवा कधी करायची आहे, दुपारी करायची आहे तर 1:30 पर्यंत केली तरी चालेल. दक्षिण दिशेला तो दिवा लावायचा आहे आणि पितृअष्टकम म्हणायचा आहे. नाही काही येत तर मग ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. तो दिवा शांत झाला की मग तो तुम्ही डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकू शकता. आम्ही बाहेर कामाला जातो, दुपारी तर आम्ही घरात राहत नाही. मग काय करू शकता, जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी येताना तर तेव्हा संध्याकाळचा दिवा हा घराच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे. जेव्हा आपण पितरांसाठी दिवा लावत असतो ना तर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पितरांचं स्मरण करू शकता आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ आणि 2 लवंग टाकायचे आहे. तुम्हाला सांगते मी काय करणार आहे, तर दुपारी तो दिवा लावून घेणार आहे आणि संध्याकाळी सुद्धा दिवा लावणार आहे. मग दोन्ही पण वेळी दिवा लावणार असेल तर मग दोन्ही पण वेळी ते लवंग काही टाकायचे का, तर हो, तुम्ही दोन्ही पण वेळी टाकू शकता. आणि जर नाही शक्य होत तर एकदा टाकणार असेल तर मग दुपारीच टाका. तुमची इच्छा. 2 लवंग आणि काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि पितरांना स्मरण करायचं आहे. नक्कीच उपभोग घेण्याचा दिवस आहे आणि मेन म्हणजे उपभोग मिळून नाही तर आपला भोग कमी करण्याचा दिवस आहे. पितरांना तीच प्रार्थना करायची आहे की तुम्ही जिथे कुठे आहात तर ती प्रार्थना करणं म्हणजे त्यांच्याकडून काही मागणं नाही, तर पितरांकडून कधीच काही मागायचं नाही, तर त्यांच्या स्मरणार्थ दान करायचं असतं. आणि नक्कीच भोगीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दानही करू शकता आणि जी काही सेवा सांगितलेली आहे तर ती आवर्जून करा. नक्कीच आयुष्यातले सगळेच भोग कमी होऊन जाऊन दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद नांदून दे, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.